बघा मंडळी, प्रथम आपल्याला आपण जिथं महालक्ष्मीचं पूजन करणार आहोत त्या भिंतीवर किंवा तुम्ही जिथं करणार आहोत तिथं आपल्याला श्री काढायचं आहे. कारण श्री देवीला अतिशय प्रिय आहे. आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहिली पाहिजे, त्यासाठी आपल्याला पूजनाच्या ठिकाणी आधी श्री काढायचं आहे. कुंकाने काढायचं आहे, हळदीने काढायचं नाही. दोन शेजारी रेषा द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला तुम्हाला जे तुमच्याकडे फुलं वगैरे असेल त्या तुम्ही हार लावू शकता. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आधी दीपपूजन करायचं आहे. दिव्याला फुलं व्हायची आहे, गंध अक्षत व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे. कारण हे पूजन दीपावली पूजन आहे, त्यामुळं आपल्याला आपण जे समय लावणार आहोत आणि पूजेमध्ये जेवढे जास्त दिवे आपल्याला लावता येईल तेवढे दिवे लावायचे आहेत. आपल्याला प्रथम कलशाची स्थापना करायची आहे. त्याआधी थोडेसे तांदूळ आपल्याला खाली पाटावर टाकायचे आहे. पाटावर एक कपडा टाकायचा आहे. शक्यतो पाटावर कपडा टाकताना आपल्याला हा लाल कलरचा टाकायचा आहे, कारण माता लक्ष्मीला लाल कलरचा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात खेचली जाईल किंवा अखंड लक्ष्मी आपल्या घरात राहील. त्यानंतर आपल्याला कलश घेतल्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचा आहे. कुंकाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर साईडने 2 रेषा द्यायच्या आहे. त्यानंतर कलशामध्ये आपल्याला 1 रुपया, 5 रुपये किंवा सुपारी ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर विड्याची पानं असतील किंवा आंब्याची पानं असतील, पण शक्यतो लक्ष्मीपूजनला माता लक्ष्मीला विड्याची पानं अतिशय प्रिय आहे. त्यामुळं आपण जेव्हा कलश स्थापन करणार आहोत तेव्हा आपल्याला विड्याचेच पानं घालायचे आहेत. नंतर आपल्याला नारळाला कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे, परत आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याकडं तुमच्याकडं देवाच्या काही मूर्ती असेल किंवा मी हा फोटो घेतलाय, तुमच्याकडे जर फोटो असेल तरी चालेल, पण तुमच्याकडं फोटो नसेलच तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. कारण आपल्याला गणपतीची, महालक्ष्मीची, कुबेरची, आता मी ही मागच्या वर्षी लक्ष्मी घेतली, मी याची सुद्धा पूजा करणार आहे. तसेच माझ्याकडं कॉईन देखील आहे. आता बघा, तुम्ही जर लक्ष्मी नाही खरेदी करू शकले तर तुम्ही कॉईन देखील खरेदी करू शकतात. कारण कॉईन हे जे आहे एवढे काही जास्त महाग भेटत नाही. यथाशक्ती तुमच्याकडून जे होईल ते. आता आपल्याला गणपती, महालक्ष्मी आणि कुबेरचा अभिषेक करायचा आहे. सर्वप्रथम आपण आधी पाणी टाकणार आहोत. ओम महालक्ष्मी नमः, ओम कुबेर देवाय नमः, ओम गणपते नमः. त्यानंतर आपल्याला परत एक स्वच्छ पाणी. बघा, मी आधीच सांगितले की देवीला अष्टदल अतिशय प्रिय आहे. आपण आता अष्टदल काढून घेणार आहोत. काही अवघड नाही अष्टदल काढणं. आपल्याला अष्टदल काढायचं आहे आणि अष्टदलावर आपल्याला महालक्ष्मीला स्थापन करायचं आहे. अष्टदल काढल्यानंतर आपली जी लक्ष्मी माता आहे ती आपल्याला स्थापन करायची आहे. त्यानंतर जी गणपती आहे त्या गणपती सुद्धा आपल्याला देवीजवळ स्थापन करायचं आहे. त्याआधी आपल्याला थोडेसे खाली तांदूळ घालायचे आहे किंवा तांदूळ ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला गणपतीला तिथे स्थापन करायचं आहे. त्यानंतर जे कुबेर आहेत त्या कुबेराला सुद्धा आपल्याला लक्ष्मीजवळ स्थापन करायचं आहे. त्यानंतर थोडेसे तांदूळ आपल्याला खाली टाकायचे आहे. तसे देव खाली ठेवायचे नाही. त्यानंतर आपण कुबेरला ठेवलं आणि आपली जी लक्ष्मी होती आणखीन एक, ती आपल्याला आपण लक्ष्मीजवळच तिला स्थापित करणार आहोत. त्यानंतर आपल्याला गंध जो आहे तो गंध आपल्याला लावायचा आहे. सर्व देवांना आपल्याला गंध लावायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला एक पान घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर कॉईन असेल तर तुम्ही पान घ्या, आणि कॉईन जरी तुमच्याकडे नसेल लक्ष्मीचे तर तुम्ही सुपारी घ्यायची आहे. सुपारीला अक्षत गंध लावायचा आहे, अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपण देवीचे अभिषेक केल्यानंतर आपण विधिवत पूजन केलं, अष्टदल काढलं, त्यानंतर सर्व देवांच्या खाली तांदूळ टाकले, त्यांना स्थापित केलं. त्यानंतर तुमच्याकडे जर कॉईन असेल तर तुम्ही एक पान घ्यायचं आहे. कारण आपल्याला जास्तीत जास्त या पूजेमध्ये जे खाऊची पानं आहेत किंवा विड्याची पानं आहेत त्याचा वापर करायचा आहे. तुमच्याकडे जर कॉईन नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता, सुपारीवर तांदूळ टाकू शकता आणि त्या पानावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. माझ्याकडे कॉईन होते, मी कॉईन ठेवले. आता त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं, आपल्याकडे जर बोळकू असेल, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे बाजारात आपल्याला भेटतात. आपल्याला हे 5 प्रकारचे घ्यायचे आहेत. 5 प्रकारचे घेतल्यानंतर आपल्याला एका याच्यामध्ये तांदूळ, त्यानंतर मूग,
मूग नंतर आपल्याला एका याच्यामध्ये साखर घालायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एका याच्यामध्ये धने घालायचे आहे, कारण हे देवीला अतिशय प्रिय आहे. आणि एक जो आपला पाचवा आहे त्यामध्ये आपल्याला जो आपण प्रसाद अर्पण करतो लाह्या आणि बतासे आपल्याला ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे. आता पूजन करताना आपल्याला ते देवाजवळ ठेवायचं आहे. आता बघा, आपण 5 बोळकू घेतले. 5 बोळकूमध्ये एका याच्यात तांदूळ, मूग, अख्खे मूग, धने, साखर आणि बतासे आणि लाह्या टाकल्या आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. तुमच्याकडे जर फुलं असेल तर तुम्ही फुलं अर्पण करा. ज्याही रंगाची असतील चालेल, फुलं अर्पण करा आणि परत नमस्कार करा. याने काय होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी राहील. त्यानंतर बघा, अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं जर कवड्या असतील, पिवळ्या कवड्या, पांढऱ्या असतील तर ठीक आहे, तुम्ही त्याला हळद टाकून पिवळ्या करा. आणि पिवळ्या कवड्या आपल्याला घ्यायच्या आहे, त्या तांदूळामध्ये एका वाटीत प्लेटमध्ये टाकायच्या आहे. त्यानंतर त्यांना आपल्याला अभिषेक करून स्वच्छ पाण्याने दुधाने धुवून आपल्याला त्यांना त्या तिथं स्थापित करायचे आहे. स्थापित केल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर बघा, गोमती चक्र. आता सर्वांना तुम्हाला गोमती चक्र माहिती आहे. आपल्याला गोमती चक्र घ्यायचे आहे. त्यानंतर गोमती चक्र घ्यायचं आहे. तुमच्याकडे 5-7 जेही असतील, माझ्याकडे 5 गोमती चक्र आहे. मी ते 5 गोमती चक्र घेतले, त्याला हळदी कुंकू वाहिलं, नमस्कार केलं. बघा, मी तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आपण जर लक्ष्मीचे पावलं चांदीचे घेऊ शकले ठीक आहे, नसेल घेऊ शकले तर तुम्ही प्लॅस्टिकचे घेऊ शकता. पण माझ्याकडे चांदीचे पावलं होते. मी तांदूळ घेतले, तांदळामध्ये त्यांचं व्यवस्थित अभिषेक केला. तो अभिषेक मला टाकणं झाला नाही मोबाईलवर. अभिषेक केला, त्यानंतर तांदळात ठेवलं, त्यांना हळदी कुंकू वाहिलं. एका याच्यात एका पावलावर मी हळदी वाहिली, एका पावलावर मी कुंकू वाहिलं. आणि हे जे चांदीचे पावलं आहे हे जर तुमच्या घरात असेल तर खरंच सांगते, घरामध्ये सुख समृद्धी येत असते. काही नाही, एक 500-600 रुपयापर्यंत भेटतील. आपल्या साडीची किंमत तीच असते. त्यामुळे जर शक्य झालंच तर धनतेरसला किंवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे चांदीची पावलं आणायची आहे. हे तुम्ही आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर लावू शकता. नाहीच तर तुम्ही घरात ठेवून देवघरात ठेवू शकतात. नाहीच देवघरात ठेवून तुम्ही तिजोरीत ठेवू शकतात. कारण महालक्ष्मीला चांदीची पावलं अतिशय प्रिय आहे. यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहत असते. त्यानंतर बघा, आपल्याला या दिवशी शिराईची सुद्धा पूजा करायची आहे. आता शिराई म्हणजे केरसुणी, शिराई तुम्ही जेही म्हणत असाल ते, तिची पूजन करायचं आहे. तिला आपल्याला देवाजवळ ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिला फूल अर्पण करायचं आहे. बघा, ज्या घरामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी शिराईची किंवा केरसुणीची पूजा केली जाते, आणि हो, आपण ज्या दिवशी लक्ष्मीपूजन करणार आहोत त्या दिवशी आपलं घर स्वच्छ पाहिजे. स्वच्छ म्हणजे आपल्याला घर पुसताना त्या दिवशी फरशी पुसताना आपल्याला त्या दिवशी मीठ टाकायचं आहे, खडे मीठ. त्यानंतर आपल्याला थोडंसं हळद टाकायची आहे, गोमित्र टाकायचं आहे. गोमित्राने सुद्धा आपलं घर अतिशय पवित्र होत असतं, त्यामुळे गोमित्र देखील टाकायचं आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत असते. लक्ष्मीला ते घर अतिशय प्रिय असतं. त्यानंतर बघा, आपण लक्ष्मीपूजन म्हणलं की आपण घरात पैसे ठेवत असतो. तर तुम्ही पैसे कितीही ठेवू शकता, चिल्लर ठेवू शकता, किंवा काही लोक असतात की ते बँकेत आपले जे घरातले पैसे आहेत ते देतात आणि जे कोऱ्या नोटा आहेत ते कोऱ्या नोटा आणत असतात आणि त्याचं पूजन करत असतात. त्यामुळं आपल्याला आपल्याकडे जेही पैसे असतील, तुमच्याकडे चिल्लर पैसे किंवा जेही तुमच्याकडे पैसे असतील ते तुम्हाला पैसे घ्यायचे आहे आणि त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्राची देखील पूजा करू शकतात किंवा श्रीयंत्र सुद्धा पूजेमध्ये स्थापित करू शकतात. याने सुद्धा आपल्याला विविध फरक पडत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. त्यानंतर तुमच्याकडे जर डावा शंख असेल, उजवा शंख असेल, त्याचं सुद्धा तुम्हाला त्या दिवशी पूजन करायचं आहे आणि तुम्हाला तो पूजनामध्ये मांडायचा आहे. त्यानंतर बघा, दिवाळीच्या दिवशी अनेक जण सोनं देखील खरेदी करू शकतात. यथाशक्ती तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही करा. यथाशक्ती मी माझ्याकडून एवढं खरेदी केलं आणि ते सुद्धा मी लक्ष्मीपूजनमध्ये ठेवलं आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहत असते. अशी विधिवत, अगदी साधी, सोपी, कमी वेळेत होणारी पूजन आपल्याला अगदी मनोभावे करायचं आहे. माता लक्ष्मीचं जेही आपल्याला करता येईल ते आपल्याला करायचं आहे. याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहत असते आणि या दिवशी जेवढे दिवे आपल्याला प्रज्वलित करता येईल, जेवढा आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील जो अंधार आहे तो दूर होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मी ती सेवा तुम्हाला सांगितली, ती सेवा आता आपल्याला करायची आहे. ती कोणती आपण ते बघू.
बघा महिलांनो, आपल्याला महालक्ष्मीचे आपण पूजन करणारच आहोत. असं कोणतंही घर नाही की त्या घरात आपण पूजन करणार नाही, पूजन करणार आहोत. पण मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये अगदी साधी आणि सोपी आणि अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे. आपल्याला महालक्ष्मी पूजन व्यवस्थित मांडल्यानंतर, पूजाविधी झाल्यानंतर देवीजवळ बसायचे, हळदी कुंकू व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे अगदी मनोभावे. त्यानंतर आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या कुठेही तुटलेल्या, खंडित झालेल्या नसावा. त्याला जे फूल आहे ते फूल पूर्ण आपल्याला त्याला पाहिजे आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं. आता तुम्हा सर्वांना जे ह्या लवंगा आहे त्या लवंगा घ्यायच्या आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल आणि तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही या फोटोला देखील अर्पण करू शकतात. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टक आपल्याला हे 11 वेळेस म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टक कोणतं बघा. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे जे महालक्ष्मी अष्टक आहे, हे महालक्ष्मी अष्टक तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे आणि एक एक लवंगा आपल्याला महालक्ष्मीला अर्पण करायचे आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ही पूजा उचलणार आहोत तेव्हा आपल्याला त्या 11 ज्या लवंगा आपण अर्पण केल्या आहेत त्या 11 लवंगा आपल्याला हातात घ्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला त्या 11 लवंगा आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि आपली जी तिजोरी आहे किंवा आपला जो गल्ला आहे, तुम्ही जर व्यवसाय करत असाल किंवा तुमचा पर्स आहे त्यात ठेवायचा आहे. खरंच सांगते, तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहणार आहे. जेवढी लक्ष्मी तुमची बाहेर जाते ती लक्ष्मी तुमच्याकडे खेचल्या जाईल. जो जास्तीचा खर्च तुमच्याकडे होतो तो खर्च सुद्धा थांबणार आहे. अतिशय साधा पण अतिशय प्रभावी हा उपाय आपल्याला सर्वांना जरूर करायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा जो आपला प्रभावी उपाय आहे तो सुद्धा आपल्याला करायचा आहे. बघा मंडळी, आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी पान घ्यायचं आहे. आता माझ्याकडे हे काळ्या हळदीचं पान आहे. तुम्ही पिवळ्या हळदीचं घेऊ शकता, निळ्या जांभळ्या हळदीचं घेऊ शकता, पण आपल्याला हळदीचंच पान घ्यायचं आहे. आता हळदीचं पान, पिवळ्या हळदीचं पान तुम्हाला कुठेही तुमच्या शेतात वगैरे भेटून जाईल, तर तुम्हाला ते घ्यायचं आहे. हा जो उपाय आहे हा खरंच अतिशय प्रभावी उपाय आहे. आपल्याला काय करायचं, हळदीचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पानावर स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला साईडने 2 रेषा द्यायच्या आहे. त्यानंतर त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू अर्पण झाल्यानंतर आपल्याला ते 1 मिनिट देवाजवळ ठेवायचं आहे, त्या लक्ष्मीपूजन जवळ ठेवायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण जे त्यावर स्वस्तिक काढलं होतं ते थोडंसं सुकून जाईल. त्यानंतर आपल्याकडे जेही पैसे आहेत, आता पैसे कोणते, आपण जे लक्ष्मीपूजनला पैसे ठेवणार आहोत, आता मी हे पैसे ठेवलेले आहेत लक्ष्मीपूजनला, हे पैसे आपल्याला घ्यायचे आहे आणि त्या पानावर ठेवायचे आहे. आता त्या पानावर ठेवल्यानंतर उजव्या हाताने ठेवायचं, डाव्या हाताने ठेवायचं नाही. या पानावर ठेवल्यानंतर आपल्याला हे पैसे घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे पान असं दुमडून घ्यायचं आहे. परत जे स्वस्तिक आहे ते पैसे लागता कामा नाही किंवा पैसे खराब होईल किंवा जे कुंकाचा कलर, हळदीचा कलर आहे तो लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हे पान आहे, हे पान आपल्याला पूर्ण गुंडाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडं जर लाल रंगाचा दोरा असेल लाल रंगाचा घ्यायचा, पांढरा असेल पांढरा घेऊ शकता, पण शक्यतो लाल रंगाचाच घ्या. माझ्याकडे नव्हता, मी पांढरा घेतला, पण तुम्ही सर्वांनी लाल रंगाचा घ्या. आणि लाल रंगाचा घेतल्यानंतर आपल्याला त्या पैशाला गुंडाळून ठेवायचं आहे. बघा, हळदीचंच पान काय घ्यायचं, हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हळद ही पैसा खेचत असते. आपण हळदीची जे आयुर्वेदामध्ये सुद्धा याची फार अशी उपाय आहे. आणि आपण जर लक्ष्मीपूजनच्या दिवशी हळदीच्या पानामध्ये जर आपण हे पैसे गुंडाळले, पैसे ठेवले आणि हे पैसे आपण लक्ष्मीजवळ ठेवून त्यानंतर आपण आपल्या तिजोरीमध्ये, गल्ल्यामध्ये आपण जिथं पैसा ठेवतो तिथं ठेवले, तर वर्षभर आपल्याला हे काढायचं नाही. त्यानंतर जेव्हा पुढची दिवाळी येणार आहे तेव्हा त्यातले आपल्याला पैसे काढायचे आहे. त्यानंतर त्या पैशाचं परत पूजन करायचं आहे आणि पूजन केल्यानंतर आपल्याला ते पान जे आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आणि परत पुढच्या दिवाळीला जे पैसे तुम्ही या पैशाचं पुढच्या वर्षी तुम्हाला काही घरात सोन्या चांदीचं घ्यायचं असेल, मूर्ती घ्यायची असेल, कॉईन घ्यायचं असेल, तुम्ही घेऊ शकता. नसेल तर परत आपल्याला अशी सेवा करायची आहे. ही सेवा अतिशय प्रभावी आहे. या पाण्याने आपल्याकडं खरंच सांगते लक्ष्मी खेचल्या जाते. अतिशय प्रभावी सेवा आहे. खरंच सांगते, सर्व महिलांनी, नाही महिला करू शकत, पुरुष करा, तुम्हाला काही अडचण असेल तर. पण तुम्हाला सुतक असेल किंवा काही महिन्याच्या अडचणी असेल तुम्ही करू नका. घरात कोणी करण्यासारखं असेल तर करा, सुतक असलं तर चालणार नाही. आणि जर मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातले पुरुष
पुरुष मंडळी किंवा जे मुलं आहेत ते करू शकतात. अतिशय प्रभावी सेवा आहे. याने खरंच सांगते लक्ष्मी खेचल्या जाते. अशी ही अगदी साधी सोपी आपली महालक्ष्मी पूजन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओमधली माहिती कशी आवडली कमेंट्स करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.